नमस्कार मंडळींनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो. आणि त्यामध्ये आता घराच्या प्रत्येक ठिकाणी काजळाचा टिक्का लावून आशू आणि शिवा आपलं घर खऱ्या अर्थाने सुखी आणि पवित्र झाले हे म्हणत असतात. तर त्याच वेळेस इकडे आउट हाऊसमध्ये कीर्ती आणि सुहास आता खाली झोपलेले असतात. सुहासला खूप आता डास चावत असतात. सुहासला झोप लागत नसते. सुहास म्हणतो की केटू डार्लिंग, अगं मला खूप त्रास होतोय, मला झोप लागत नाही. त्या शिवाला बाहेर काढायच्या नादात आपणच बाहेर पडलो, बघ आपल्यावरती ही कुठली वेळ आली. तर कीर्ती आता झोपेत असते आणि झोपेतच कीर्ती आता बडबडत असते. ते बघून आता सुहास म्हणतो की जाऊ देत, ही तर झोपली वाटतं. आणि सुहास देखील झोपतो. आणि एवढ्यात आता कीर्ती आणि सुहास झोपलेले असतानाच इकडे आता आशू आणि शिवा हे बाहेर असतात. तेव्हा आशूला आता आउट हाऊसमधून कसला तरी आवाज येतो. शिवाकडे बघत आता आशू म्हणतो की शिवा, तुला कसला तरी आवाज आलाय का? शिवा म्हणते नाही, मी काहीच नाही ऐकलं. आणि त्यानंतर आता शिवा म्हणते की कसला आलाय आवाज? आशू चल आपण आतमध्ये जाऊयात. तर इकडे आता सुहासला देखील कसला तरी आवाज येतो. सुहास आता उठून बसत म्हणतो कसला आवाज आला की काय? इकडे आता आशू देखील आवाज कोणत्या दिशेने आला त्या दिशेकडे जाऊ लागतो. शिवा म्हणते कसलाही आवाज नाही, आशू चल. आणि आता शिवा ही आशूला घेऊन जात असतानाच आता मोठ्याने पुन्हा आवाज येतो आणि दोघेही आता तो आवाज ऐकतात. इकडे आता सुहास हा पाणी प्यायला उठतो आणि तो आवाज ऐकताच आता सुहासला खूप घाबरगुंडी उडून खूप भीती वाटलेली असते. इकडे आता शिवा म्हणते की हो, मला सुद्धा आता आवाज आलाय बरं का आशू, आणि इकडून कुठून तरी आवाज आलाय. आणि आता शिवा आणि आशू त्या दरवाजापाशी येतात. तर पुन्हा आता आशू आणि शिवाला आवाज येतो. ही आता डचकतात. तर आता इकडे लुंगीवर असलेला सुहास खूप घाबरलेला असतो आणि आता सुहासची तर लुंगी चोली झालेली असते. पटकन आता सुहास हा कीर्तीपाशी बसत म्हणतो केटू डार्लिंग, अगं मला काय वाटतं इथे भूत आहे. कीर्ती काही झोपेतून उठतच नसते. आणि इकडे आता आशू म्हणतो शिवा, मला माहिती तूच आवाज काढते. तर आता शिवा म्हणते नाही, कुणीतरी आवाज काढतं, मी कशाला आवाज काढू आशू. आणि इकडे आता पटकन आता सुहास हा दरवाजा उघडून बाहेर येतो. हळूच बाहेर डोकावत म्हणतो ए कोण आहे रे? ते ऐकून आशू आणि शिवा खांबाच्या पाठीमागे लपतात. दोघेही आता सुहासला बघतात. सुहास जाम घाबरलेला असतो. सुहास म्हणतो ए कोण आहे रे? इकडे आशू म्हणतो की शिवा काढ ना गा आता आवाज. शिवा म्हणते की अरे मला आवाजच काढता येत नाही. आणि दोघेही आता सुहासची गंमत करू लागतात. सुहासकडे बघत असतात. सुहास आता भीतीने घाबरा झालेला असतो. आणि तेवढ्यात घाबरतच सुहास खाली बसतो आणि म्हणतो की माझ्याकडून आजपर्यंत ज्या चुका झाल्या ना त्या मी मान्य करतो. प्लीज मला मारू नका आणि घाबरू नका. आणि त्यानंतर आता सुहास म्हणतो मी फार तर स्वतःला शिक्षा देतो. आणि कानाला हात लावून आता सुहास उठाभाषा काढू लागतो. आशू आणि शिवा दोघेही आता त्याची गंमत बघत असतात. आणि त्यानंतर आता सुहास हा उठाभाषा काढून दमतो आणि पुन्हा लगेच कीर्ती शेजारी येऊन झोपतो आणि म्हणतो शी दमलो रे आणि झोपू दे आता मला. कीर्ती तेवढ्यात उठून उभा राहते आणि आता सुहास हा झोपलेला असतो. कीर्ती आता इकडे तिकडे बघू लागते. समोर पाण्याचा तांब्या असतो आणि पटकन कीर्ती आता तो तांब्या हातात घेते. पाणी पिऊन आता कीर्ती ही पुन्हा दरवाजा उघडून बाहेर येते आणि इकडे तिकडे बघू लागते. आणि कीर्तीचे लक्ष आता आशू आणि शिवाकडे जाते. इकडे आता शिवा आशूला म्हणत असते की सुहास भाऊजी किती घाबरले, आपण किती मज्जा केली. तर आता आशू म्हणतो आपण फक्त मज्जाच केली. आणि हसतच आता शिवा म्हणते या घराला ना कुणाची नजर लागायला नको. आणि दोघेही आतमध्ये जातात. कीर्ती शिवाचं बोलणं ऐकते. कीर्ती आता विचार करते की या घराला तर कुणाची नजर नको लागायला, पण तुझ्या तिकडच्या घराचं काय शिवा? आणि इकडे आता शिवा आणि सीताई दोघीही जणी आता पूजेची तयारी करत असतात. आणि तेवढ्यात आता त्यांची पूजा चालू असताना भाऊ तिथे येतात आणि पुन्हा आता भाऊ तिथेच उभा राहतात. तर शिवाचे लक्ष भाऊकडे जाते. भाऊ आता काहीतरी विचार करून पुन्हा माघारी जातात. शिवा आता सीताईला म्हणते की अहो सीताई, बघताय का तुम्ही पूजेची तयारी करा, मी लगेच आले. आणि शिवा आता सीताईपासून बाजूला जाते. आणि त्यानंतर शिवा आता भाऊंकडे येते आणि म्हणते भाऊ काय झालं? भाऊ म्हणतात शिवा, आज आपल्या घरात जे झालं ना त्यावरती माझा विश्वासच बसत नाहीये. भाऊ आता शिवाचे आभार मानतात. भाऊ म्हणतात या घरात जो आनंद पसरलाय ना शिवा, तो फक्त तुझ्यामुळेच. आणि लगेच आता भाऊ म्हणतात की शिवा, तू सीताईचं मन जिंकलंस आणि तू म्हणाली होतीस तेच तू करून दाखवलंस. शिवा म्हणते भाऊ, हे सगळं काही मी एकटीने नाही केलं, तुमची साथ मला महत्त्वाची होती. आणि तुमचा हा हात माझ्या डोक्यावरती एवढा महत्त्वाचा होता, म्हणूनच मी हे सगळं करू शकले असे शिवा आता भाऊंना सांगते. भाऊ म्हणतात शिवा, मला कधीच वाटलं नव्हतं सीता पहिल्यासारखी पुन्हा आनंदी दिसेल म्हणून.
भाऊ म्हणतात, हे बघ, सीताईचं हरवलेलं बालपण मी बघत होतो, पण मी काहीही करू शकत नव्हतो शिवा. जे तू आज करून दाखवलं आणि खऱ्या अर्थाने सीताईला आज तिच्या बालपणात पुन्हा घेऊन जात खरा सीताईला तू आनंद मिळवून दिलास. अशा गोड शब्दात आता भाऊ हे शिवाचं कौतुक करतात. भाऊ म्हणतात की शिवा, मला खरंच तुझा अभिमान वाटतो आणि तुझ्या वडिलांना सुद्धा तुझा हा अभिमानच वाटत असेल. ते ऐकून पटकन आता शिवा ही भाऊंच्या पाया पडते आणि त्यानंतर आता भाऊ शिवाला आशीर्वाद देत म्हणतात की शिवा, कायम तो अशीच राहा आणि आता हे घर सगळं एकत्र करून ठेवायची जबाबदारी फक्त तुझी आहे. आणि ते भाऊंचे शब्द ऐकताच आता शिवाला खूप आनंद झालेला असतो. आणि त्यानंतर आता इकडे शिवा आणि उर्मिला हॉलमध्ये येतात. उर्मिला आता शिवाला म्हणते की कीर्तीला काही मदत नाही लागत ना आता. सीताई म्हणते की कसं, एवढी कीर्ती बदलणार आहे का? आणि त्यानंतर आता सीताई शिवाला म्हणते की आपण आपल्यासाठी सुद्धा काहीतरी प्लॅन करूयात का? शिवा म्हणते काय करायचं? तर सीताई म्हणते की आपण सुद्धा एखादं ठिकाण निवडू आणि जाऊयात की तिकडे फिरायला. आणि तेवढ्यात आता धावत पळत ओरडत शिवा असे नाव घेत डिप्पर तिथे येतो. आणि डिप्पर तिथे येताच आता सगळेजण डचकतात. शिवा उठून उभा राहते तर पटकन डिप्पर म्हणतो की शिवा चल पटकन. तेव्हा आता सीताई म्हणते की अरे डिप्पर, काय झालं? तू जरा शांत हो बरं. शिवा म्हणते तू अगोदर डिप्पर शांत हो आणि काय झालं ते सांग. डिप्परला आता खूप दम लागलेला असतो आणि डिप्पर आता शिवाला म्हणतो की शिवा, आपल्या वस्तीत ना खूप इमर्जन्सी आली, तेव्हा तू पटकन चल. आणि घडलेली सगळी वस्तीतील हकीकत आता डिप्पर हा शिवा आणि सीताईला सांगतो. आणि ते सगळं ऐकून घेतल्यानंतर आता राग येऊन सीताई म्हणते की शिवा, आता हे प्रकरण तू तुझ्या हाताने हाताळ आणि त्या माणसाला ना चांगला धडा शिकव. आणि शिवा म्हणते की आता त्या माणसाची शिकार झालीच म्हणून समजा. आणि लगेच डिप्पर सोबत शिवा आता बाहेर निघून जाते. बाहेर येताच आता शिवा तिची बाईक चालू करते. मागं डिप्पर बसलेला असतो आणि वाऱ्याच्या वेगाने शिवा आता लगेचच आता तिच्या बाईकवरून आता जाऊ लागते. आणि लगेच आता शिवा ही डिप्परला घेऊन आता साबळेच्या कंपनीत आलेली असते. आणि लगेच तिथे सगळे आता मुलं मुली जमलेले असतात. तेव्हा आता शिवा म्हणते की हे बघ, मला सगळं समजलं, तू काही बोलू नकोस. आणि लगेच आता सिक्युरिटीकडे येत शिवा आता सिक्युरिटीकडे बघते. तर आता सिक्युरिटी म्हणतो की इथे काय आरडाओरड चालवलाय, चला आतमध्ये जाता येणार नाही, गाडी पाठीमागे लावा. शिवा म्हणते मी तुझ्याशी नीट बोलते, साबळे कुठे ते सांग. आता सिक्युरिटी म्हणतो की मला माहीत नाही. तर शिवा त्याची कॉलर पकडते. घाबरलेला सिक्युरिटी आता साबळे हा कार्यक्रमामध्ये असल्याचे सांगतो. आणि त्यानंतर आता शिवा ही शिवा स्टाईलने डिप्परसोबत आणि सगळ्यांसोबत कंपनीकडे त्या साबळेकडे जाऊ लागते. आणि शिवाला आता आठवलेलं असतं, त्यावेळेस आता डिप्पर घरी आलेला असतो. त्यावेळेस शिवा म्हटलेली असते की डिप्पर नक्की काय झालं? तेव्हा आता डिप्परने सांगितलेलं असतं की शिवा, त्या कंपनीतील साबळेने म्हणजे एका बाईला चुकीच्या पद्धतीने हात लावला. आणि डिप्परने सांगितलेलं असतं की तो एक शिक्षक आहे. तर शिवाला मोठा धक्का बसलेला असतो. आणि सीताई म्हणते की एका शिक्षकाने असं करावं. तेव्हा लगेच आता सीताईकडे बघत शिवा म्हणते की याच्या एका व्यक्तीमुळे सगळा एरिया बदनाम होतो. तर डिप्पर म्हणतो की शिवा, हे सगळं पहिल्यांदा नाही घडलं. त्या बाकीच्या मुलींना आता नापास करण्याची त्या शिक्षकाने धमकी दिली, कोणाला सांगितलं तर म्हणून. आणि लगेच आता डिप्पर म्हणतो की यात चूक तर मुलीची धरतील आणि मुलीचंच नाव बदनाम होईल ना. डिप्परने आता मुलीची कशी चूक धरतील हे सगळं आता सीताई शिवाला समजावून सांगितलेलं असतं. आणि ते सगळं आठवून आता शिवा ही पाना गँग सोबत धूम स्टाईलने आता त्या कंपनीत आलेली असते. आणि त्या मुली सुद्धा आता शिवाच्या पाठीमागे येत असतात. तेवढ्यात आता सिक्युरिटी हा शिवाला आडवा येतो. लगेच आता शिवा त्याची कॉलर पकडी त्याला सुद्धा फरफटत ओढत ओढत आतमध्ये घेऊन जाऊ लागते. सगळेजण आता शिवाचा तो नजारा बघत असतात. आणि लगेच आता शिवा ही त्या कॉलेजमध्ये आलेली असते. कॉलेजच्या पायऱ्या चढत सिक्युरिटीची कॉलर पकडत त्याला ओढत शिवा आता आतमध्ये जाऊ लागते. शिवा म्हणते कुठे येतो? तर सिक्युरिटी आता बोट करून दाखवतो आणि शिवा आता त्या शिक्षकाकडे येऊ लागते. आणि तेवढ्यात आता शिवा ही त्या मीटिंगच्या कॉन्फरन्स हॉलच्या दरवाजात येते. आणि पटकन आता ज्या मुलीची छेड काढली, ज्या मुलीच्या अंगाला हात लावला, त्या मुलीला शिवा तिच्याकडे बोलावते. आणि हळूच दरवाजा उघडून आता शिवा म्हणते की सांग यामधील कोण आहे? तर साक्षी आता
शिवाला त्या शिक्षकाकडे बोट करून दाखवते आणि त्यासाठी कॉन्फरन्सचा हॉल उघडून शिवा आता आतमध्ये येते. तर तो शिक्षक आता भाषण देत असतो आणि तो शिक्षक म्हणतो की मला अभिमान वाटतोय, खरंच मी या कॉलेजचा एक भाग आहे. सगळेजण आता त्याचे ते भाषण ऐकत असतात आणि तो शिक्षक सांगत असतो की मी स्वतःला खूप बुद्धिमान समजतो, कारण तुमच्यासारखे विद्यार्थी मी घडवू शकलो. आणि तो शिक्षक म्हणतो मी प्रत्येक विद्यार्थ्याला सांगत असतो की विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष दिलं पाहिजे. शिवा, पाहना गँग सगळेजण आता पाठीमागे तिथे आलेले असतात आणि त्या शिक्षकाचं बोलणं ऐकत असतात. आणि तो शिक्षक म्हणतो की मी स्वतःला भाग्यवान समजतो, तुम्ही सगळेजण माझे विद्यार्थी आहात. तर सगळेजण आता विद्यार्थी टाळ्या वाजवतात. ते बघून रागाने शिवा आता त्या शिक्षकाकडे येऊ लागते आणि तेवढ्यात आता सगळे शिक्षक उठून उभा राहतात. प्रिन्सिपल म्हणतात ए कोण आहेस तू, आणि न विचारता डायरेक्ट तिकडे कशी आली. तो प्रिन्सिपल आता सिक्युरिटीला हाक मारतो. पळतच आता सिक्युरिटी तिथे येतो आणि तेवढ्यात रागाने शिवा सिक्युरिटीकडे बघते तर सिक्युरिटी बाजूला जातो. त्यानंतर आता शिवा म्हणते हे बघा आपल्याला हा काही कार्यक्रम आहे तो काही थांबायचा नाहीये. शिवा म्हणते की पण आता तो कार्यक्रम थांबणार आहे आणि साबळे शिक्षकाकडे बघत आता शिवा म्हणते की साबळे तूच आहे ना. साबळे शिवा समोर येतो आणि म्हणतो हो मीच साबळे आहे. आणि त्यानंतर आता शिवा ही त्या साबळे समोर येते. साबळे म्हणतो कोण आहात तुम्ही, काही काम आहे का माझ्याकडे. ते बघून आता जोराने शिवा साबळेच्या सनकन कानाखाली मारते तर साबळे झांजडत आता खाली पडलेला असतो. सगळे विद्यार्थी आता शिवासमोर येतात आणि म्हणतात ए कोण आहेस तू आणि चल निघ. रागाने शिवा आता त्या विद्यार्थ्याकडे बघते आणि दुसरा विद्यार्थी म्हणतो की आमच्या सरांवर हात उगारते का. उठून धडपडत आता साबळे म्हणतो थांबा मी बघतो. आणि तेवढ्यात आता साबळे पुन्हा शिवासमोर येतो आणि म्हणतो की अहो मला मारताय कशाला, काय झालं ते तर सांगा. पटकन जोराने शिवा आता दुसरी कानाखाली मारते. सगळे विद्यार्थी आता त्या शिक्षकाला धरतात आणि शिवाला म्हणतात की ते तुम्हाला चांगलं विचारतात, तुम्ही मारताय काय आणि चला निघा खाली. आणि तेवढ्यात तो विद्यार्थी म्हणतो की आमच्या सरांना हात कसा लावला. तर आता शिवा म्हणते की हात कसा लावला. शिवा म्हणते की नशीब समजा फक्त हात लावलाय. शिवा म्हणते की अशा माणसाला तर पायाने तुडवलं पाहिजे. आणि लगेच ते विद्यार्थी म्हणतात सर आज तुम्ही आम्हाला अडवू नका आणि हिला तर दाखवतोच. तेव्हा प्रिन्सिपल म्हणतात की तुम्ही मागे सारखा. आणि तेवढ्यात ते प्रिन्सिपल म्हणतात तू इथे येऊन दादागिरी करतेस का, आमच्या कॉलेजचे सगळ्यात सन्माननीय शिक्षक आहेत ते. आणि लगेच आता शिवा म्हणते असं आहे का, मग त्यांनाच विचारा त्यांनी काय केलंय ते. साबळे म्हणतो की मला काहीच कळत नाहीये. तेव्हा आता साबळे म्हणतो की काय चाललंय हे. तर आता शिवा म्हणते कळत नाही का तुला काय चाललंय, थांब तुला आता कळेलच. आणि शिवा म्हणते की सगळ्यांनाच आता सगळं कळेल. आणि पटकन शिवा आता साक्षीला हाक मारून बोलावते. आणि आता लगेच शिवा म्हणते साक्षी तू घाबरू नकोस, मी आहे तुझ्या सोबत, ये इकडे पुढे. शिवा म्हणते की तुला काहीच होणार नाही, तू ये इकडे. आणि आता साक्षी ही शिवाकडे येण्यासाठी घाबरत असते. तर आता साक्षी ही खरे सत्य शिवाला सांगून आता शिक्षकाचे सगळे पितळ उघडे पडून भांडे फुटत आता शिवा त्या शिक्षकाला त्याची चंपी करून कशी आता हाकलून लावते हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेट्ससाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.